अवंती आई आता हळद उतरवून घे. नीता तू जा. चला आता दोघेही उभे राहा. सावी तू तशीच खाली थांब आणि तू तिच्या मागे जाऊन थांब. भाऊजी आता बायकोच्या खांद्यावर हात ठेवायला केवढं लाजायचं ते. ठेवा की. हा भाऊजी ठेवा ठेवा ठेव ठेव बाबा ठेव. आमच्या वेळेला नवरा नवरी एकमेकांना मांडवतच पहिल्यांदा बघायचे, मग त्यांच्यात जवळीक निर्माण व्हावी, नवरीचं लाजरेपणा जावा म्हणून या सगळ्या प्रथा सुरू झाल्या. तुम्ही काय बाबा आजकालची मुलं. अवंती पाणी घे आणि 5 तांबे आता धैर्याच्या डोक्यावर सोड. हो सावी आता हळूहळू अजून जवळ जवळ येतोय आपण आणि आपल्यातलं उरलेलं अंतरही आता लवकरच मिटणार. सावकाश. भाऊजी तिचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप
बिहोवार कुळा दुरावते आस पुन्हा पुकारते साथ पुन्हा वनवाई हो रातला लावतो याड पुन्हा जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग तिथे मी पाहिजे होते सावी. माझी जागा, माझं प्रेम, माझं स्वप्न, माझे धैर्य सगळं चोरलंस तू माझ्याकडून. नाही तुला त्याची किंमत भोगायला लावली ना तर बघच तू. हे बघा साहेब भाऊराव, तुमच्याकडे कारण असतील पण आम्हाला काही तुमचं वागणं पटलेलं नाहीये. शिक्षण मंडळाच्या बोर्डावर येताना तुम्ही दामिनी मुजुमदार यांच्या नावाला विरोध केला. आम्हाला तुमची बाजू पटली, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहिलो, डिसिजनही तुमच्या बाजूने दिला. पण आज तुम्ही तुमच्या नातीला मुजुमदार यांच्या घरी सून म्हणून दिलं. बरं, हे आम्हाला सांगावं सुद्धा वाटलं नाही तुम्हाला? अहो, आमचा असा समज झाला की भाऊ आपल्या तत्वांशी तडजोड कधीच करणार नाही, पण नातीच्या आनंदापुढे सगळी तत्व ढिली पडलेली दिसत आहेत. हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मी कोणतीच सोयरीक जुळवलेली नाही ना. मी माझ्या नातीला त्या घरची सून म्हणून दिल्या. खरं तर माझा आजही ह्या लग्नाला विरोधच आहे. खरं तर हा लग्नाचा विषय आणि निर्णय आज सर्वस्वी माझ्या नातीचा आहे आणि तिच्या व्यक्तिगत निर्णयामध्ये मी दखल देऊ शकत नाही. त्यामुळं हे बघा भाऊ, एरवी तुमच्या शब्दाबाहेर सुद्धा न जाणारी तुमची नात एवढा मोठा डिसिजन कसं काय घेऊ शकते? कशावरून तुम्ही आम्हाला फसवत नाही आहात? हे बघा, सावी नाईक ह्या कागदोपत्री तुमच्या वारस आहेत, बरोबर? मग आता त्या मुजुमदारांची सून म्हणून जर गेल्या असतील तर उद्या आम्ही तुम्हाला दिलेले शाळा म्हणा, जमिनी म्हणा, प्रोजेक्ट म्हणा, हे उद्या तुम्ही मुजुमदारांच्या घशात घालणार नाही कशावरून? कारण तुमची नात तर आता सावी मुजुमदार झाली आहे ना. तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा आम्ही? या छान दिसतंय दोघे पण.
बरं, लग्न कार्य संपन्न झालेलं आहे. आता पुढचा विधी. लग्नानंतर नवरा नवरीने एक खेळ खेळायचा असतो. आणि तो खेळ नवरी कसा खेळते यावरून तिचा स्वभाव कसा आहे, ती सगळ्यांना सांभाळून घेईल की नाही, नवऱ्याला साथ देईल की नाही, या सगळ्या गोष्टी कळतात. आता हे इथे पाणी ठेवलं ना, त्यात एक अंगठी टाकणार आम्ही. ती दोघांनी मिळून शोधायची. चला बसा. अवंती, होय, अंगठी टाकत्यात. बरं भाऊजी आणि सावी, तुम्ही दोघही रेडी आहात ना? असं म्हणतात बाबा, जो कोणी ही अंगठी पहिल्यांदा शोधतो तो संसार आपल्या मुठीत ठेवतो. तर बघूया आता कोण पहिला अंगठी शोधते ते. ऑल द बेस्ट. तसं जर असेल ना वहिनी, तर मी स्वतः अंगठी शोधून सावीच्या हातात देतो. आओ ताई, भाऊजी हे बघा, असं नाही करायचं, तर ते चिटिंग होईल. खरं खरं खेळायचं. काय सावी? काय पोरकटपणा लावलाय यांनी. यांचे हे फालतू खेळ बघत बसायचं का आता? दादा पण कुठे गेलाय ना? दादा कुठे गेलाय? चला सुरू करा. रेडी? रेडी, गेट सेट गो.
काही करण्याचा प्रयत्न करू नकोस. गाठ माझ्याशी. सापडते की नाही? येस. वा 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 वा, एक नंबर. भाऊ, असे गप्पा बसू नका. तुमच्याकडून उत्तर ऐकायसाठी आलोय आम्ही. ह्यांना उत्तर द्यायची काही गरज नाहीये. काय म्हणून तुम्ही हे सगळं भावना विचारायला लागलाय हो? हा नाही म्हणजे असा पर्सनल प्रश्न विचारायचा काय तुमचा संबंध आहे? ते केलं आमच्या वंशानी लग्न, गेले त्या मुजुमदारांच्या घरी सून म्हणून. मग काय चुकलं काय त्यांचं? त्याला मोठा गुन्हा केलाय त्यांनी. हे बघा, प्रत्येकाला आपला आनंद निवडायचा हक्क असतोय आणि त्यांनी त्यांचा आनंद निवडलाय. कळलं? त्यांना धैर्य मुजुमदारवर प्रेम झालं आणि तेच प्रेम निभावण्यासाठी त्या मुजुमदारांची सून म्हणून त्यांच्या घरी गेल्यात. कळलं? आणि हे बघा साहेब, हे आमच्या 4 भिंतीच्या आतला प्रश्न आहे. त्यात तुम्ही नाक खुपसायची काही गरज नाहीये. भाऊ, ऐकताय ना तुम्ही काय बोलतायत या? अहो, असं कसं काय बोलू शकतात आमच्याशी? ओ साहेब, त्यांनी नाही, तुम्ही नीट ऐकायची गरज आहे, कारण मी तुमच्या बरोबर बोलायला लागल्या.
आमच्या भाऊनी लई समाजसेवा केली. नाही, समाजासाठी, पोरांसाठी स्वतःच्या टाचा शिजवल्या. आता पाय गळून पडायची वेळ आल्या. अहो, समाजाची सेवा झाली हो, पण आमचं काय? हा, आमचं काय? आमच्या वाटेला दरवेळी सोसणं चाललंय. आणि आम्ही काही समाजाची सेवा करायचा ठेका नाही घेतलेला. नाही, समाजाची सेवा करा आणि तुम्ही घरात सोसत बसा. त्यामुळे कधी नाही ते आमचं भलं व्हायचा चान्स आलाय तर तुम्हाला का त्रास व्हायला लागलाय हो? आता झाले मुजुमदार आमचे पाहुणे, मग त्यात काय चूक आहे का? काय पाप आहे? बरं भाऊजी, आता दुसरा गेम खेळायचा बरं का. हे बघा, ही सुपारी ही अशी 3 बोटात पकडायची आणि सावी तू एका हाताने ही सुपारी सोडवायची. कळलं ना? धैर्य, मगाशी हारलायस, आता तरी जिंकून लाज ठेव बाबा. नाही, मुजुमदारांची पार लायकी काढू नकोस. सावी, आई, हा बायको कडून हरणारा तुझा लाडका पोरगा हा मुजुमदारांचं साम्राज्य मोठं करणार आहे. याच्यात वर स्वप्न बघतेस तू. बायको कडूनच हारायला लागलाय. बाहेरचं जग काय जिंकणार आहे? सावी, अगं किती वेळा जिंकायचं तू? नाही म्हणजे खेळ म्हणून ठीक आहे, पण कधीतरी नवऱ्याला सुद्धा जिंकू द्यायचं. त्याला मदत करायची जिंकण्यासाठी. नवऱ्याबरोबर कधी स्पर्धा नाही करायची. आलं लक्षात? हरायला पाहिजे होतं का मी? खरं मी तर नुसतं गेमच खेळत होते. चुकलं का माझं?
हे बघा साहेब, तुम्ही भाऊंचं काम बघून, त्यांची समाजसेवा बघून त्याला ह्या सगळ्या योजना दिल्या असतील, ह्या सगळ्या जमिनी दिल्या असतील, म्हणून काय त्यांनी आयुष्यभर तुमच्याच तलावर नाचायचं का आणि गरीबासारखंच राहायचं का? जमणार नाही. आणि मुजुमदारांबरोबर सोयरे केल्यामुळे जर आमचा फायदा होणार असेल आणि आमच्या वंश सुखात राहणार असतील ना, तर ही सोयरे आम्हाला आनंदानं मान्य आहे. दीपे बस, तोंडाला येईल ते बोलायला लागलीस वय. भाऊ, तुझ्या असल्या मूर्खासारख्या बोलण्यानं काय वाटेल यांना? भाऊराव, आम्हाला जे वाटायचं होतं ते वाटलं आणि जे कळायचं होतं तेही कळालंय. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती भाऊराव. खूप विश्वास होता तुमच्यावर, पण पैसा भल्या भल्यांना सैतान बनवतो हेच खरं. येतो येतो साहेब, येतो. हो साहेब. कुलकर्णी साहेब, अहो ऐकून तर घ्या. चला आता खेळ वगैरे खूप झाले, पुढचा विधी करूया. दोघांनी एकमेकांच्या हाताला बांधलेलं हळकुंड जे आहे ते एकमेकांनी सोडवायचे. म्हणजे सावी, तू धैर्याच्या हाताला बांधलेलं सोडवायचे आणि धैर्य नंतर तू सोडवायचे, पण तू डाव्या हातानं. भाऊजी, भाऊजी सोडवा की हो.
मी सांगू का कशी सोडायची गाठ? याच्यावर असं एक बोट ठेवा आणि तो धागा ओढा, मग गाठ आपोआप सुटेल. भास्कर, आमच्या संसारात कोण जिंकतय कोण हारतय ते महत्वाचं नाहीये. कारण आम्ही एकत्र लढतोय, एकमेकांच्या विरोधात नाही. आणि ही गाठ जशी आम्ही मिळून सोडवली ना, तसंच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला आम्ही एकत्र सामोरं जाऊ.